नमस्कार, मी डॉक्टर अंजली, फिजिओथेरपिस्ट। हा व्हिडिओ मी खास अशा लोकांसाठी बनवलेला आहे ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे आणि ज्यांच्या घराच्या इथे लिफ्ट नाहीये किंवा कामाच्या ठिकाणी लिफ्ट नाहीये आणि काही झालं तरी जिने चढावेच लागतात। मग त्याच्यात त्रास होतो, दुखणं वाढतं। अशा लोकांसाठी मी आज मार्गदर्शनाचा व्हिडिओ बनवलेला आहे। शक्यतो आमचा सल्ला असाच असतो की जर गुडघेदुखीचा त्रास असेल तर जिने वापरू नये, लिफ्टचा वापर करावा। पण प्रत्येक ठिकाणी लिफ्ट असते असं नाही। तर काय काय गोष्टी तुम्ही लक्षात घ्याल जेणेकरून तुमचं जिने चढणं थोडं सोयीस्कररित्या होईल आणि दुखणं कमीत कमी होईल। सगळ्यात पहिली गोष्ट जी करायची आहे तुम्ही ती म्हणजे कंपल्सरी रेलिंग असतं, जे बाजूला हँडल असतं त्याला पकडूनच चढायचं आहे। काही झालं तरी हात सोडून चढायचा नाही। जर एखाद्या ठिकाणी रेलिंगची सोय नसेल तर बाजूला भिंत असते, त्या भिंतीला पकडून पकडून चढा, पण सपोर्ट जरूर घ्या। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गुडघेदुखीचा त्रास असणाऱ्या लोकांनी कधीही एकाड एक करून पाय ठेवून जिना चढायचा नाही। एका पायरीवर पाय ठेवला, मग दुसरा पाय पण तिथेच, मग परत पुढची पायरी, असं थोडा वेळ जास्त लागतो नक्कीच, पण एक करून पाय चढल्याने गुडघ्यावर येणारा प्रेशर हे कमी असतं। तिसरी आणि शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे कधीही वरती चढताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्या पायाला दुखणं नाहीये किंवा कमी प्रमाणात ज्याला त्रास आहे तो पाय प्रत्येक पायरीवर पहिले टाकायचा आणि ज्याला थोडं जास्त दुखणं आहे, जास्त त्रास आहे, तो मागून टाकायचा। आणि प्रत्येक पायरीवर चढताना हे लक्षात ठेवायचं आहे आणि उतरताना त्याच्या बरोबर विरुद्ध करायचं आहे। ज्या गुडघ्याला किंवा ज्या पायाला त्रास जास्त प्रमाणात होतो आहे तो पहिले ठेवायचा, मग त्याच्या बाजूला दुसरा पाय ठेवायचा, परत दुखणं जास्त वाला पाय आधी टाकायचा, मग दुसरा पाय ठेवायचा। अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही जिने चढण्या उतरण्यात फरक कराल त्यावेळी तुमचं तुम्हालाच जाणवेल की आधी ज्या पद्धतीने तुम्ही चढत होतात किंवा जेवढा जास्त त्रास होत होता त्याच्यातला निदान तुम्हाला 50-60% त्रासात तरी सुसह्यता आलेली आहे, ते कमी आहे आणि तुम्ही ते करू शकताय। हा व्हिडिओ गुडघेदुखीचा त्रास असलेल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा।